ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण इथे असं पाहिलेलं आहे, मधुभाऊंना आता नागोबाने सुरा घुपवल्यानंतर आता अर्जुन, सायली हे त्यांना दवाखान्यात घेऊन आलेले आहेत. तर मधुभाऊ हे आता कोमात गेलेले आहेत. पण कोमात जाण्याअगोदर मधुभाऊंनी आता अर्जुनला एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे सायलीचे आई वडील हयात असले ते. आता ही गोष्ट मधुभाऊंनी अर्जुनला अर्धवट सांगितल्यामुळे ही गोष्ट अर्जुनच्या आता डोक्यात सतत फिरत राहिली की मधुभाऊ नक्की असं का म्हणाले असतील. जर सायलीचे आई वडील हयात आहेत तर मग सायली अनाथ म्हणून मधुभाऊंच्याच आश्रमात लहानाची मोठी का झाली असेल. नक्की कोण असतील सायलीचे आई वडील. मजबुरी म्हणून त्यांनी सायलीला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं असेल की नको सायली म्हणून. नक्की काय आहे हे सगळं शोधून काढावं लागेल. कोण असतील सायलीचे आई वडील शोधून मी काढेन. पण कसं शोधून काढू, या सगळ्यात मला मदत कोण करेल. मग आता अर्जुन ठरवतो की जर हे सगळं शोधायचं असेल तर मग मला ती गाठोडी शोधावी लागतील. मग अर्जुन ती गाठोडी शोधण्यासाठी जातो मधुभाऊंच्या आश्रमात. तर आता आपण पाहतो की इथे दुसरीकडे पूर्णाजी घरातले इतर सगळे सदस्य सायलीची आणि अर्जुनची वाट बघत असतात. रात्री खूप उशिरा सायली अर्जुन घरी येतात. तर आता पूर्णाजी ही जागीच असते. ती सायलीला सांगते की घाबरू नको आणि काळजी तर अजिबात करू नको. तुझ्या मधुभाऊंना काहीच नाही होणार. लवकरात लवकर ते शुद्धीवरती येतील आणि बरेसुद्धा होतील. अगं धीट आहेत ते भरपूर. आता बघितलंस ना, एवढी मोठी केस चालू होती त्यांच्यावर. गेली 2-2.5 वर्ष रोज त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागत होती. पण तरीसुद्धा खचले नाही ते. उलट एका दुसऱ्या क्षणी तू डगमगलीस, पण ते नाही. तर आता इथे कल्पनासुद्धा अर्जुनला आणि सायलीला हेच सांगत असते की आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला जसे सामोरे गेला, तोंड दिलं, तसंच आता ह्या आणखी एका गोष्टीलासुद्धा सामोरे जा, तोंड द्या. मला खात्री आहे नक्की तुम्ही मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवू शकाल. आणि एकदा का मधुभाऊ या सगळ्यातून बरे झाले, बाहेर आले की मग आपण सगळे मिळून हे सगळं कोणी केलं, का केलं हे सगळं शोधू. पण सध्या मधुभाऊंवर लक्ष द्या. तर आता अस्मितासुद्धा म्हणत असते की हो सायली, मम्मा जे म्हणते ना ते बरोबर आहे. आता वेळ रडत बसण्याची नाही, तर आता वेळ सगळ्यांनी एकीने जे घडलं आहे त्या गोष्टीला तोंड देण्याची आहे. आणि हे बघ, काळजी करू नको. हे सगळं कोणी केलं, का केलं हे सगळं तर अर्जुन शोधून काढेलच. फक्त तू मधुभाऊंची सध्या काळजी घे. त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे अशीच देवाकडे प्रार्थना कर. आम्ही सगळे तर करतोय, तू सुद्धा करत राहा. सायली म्हणत असते की हो खरंच मधुभाऊंना लवकर बरं वाटू देत. मी हीच प्रार्थना देवाकडे सतत करते. तर आपण पाहतो की प्रतिमा आत्या ही आता रविराज काकांना सांगते एवढा सगळा प्रकार घडला आहे तर मला वाटतं की आता मी तिकडे राहायला जावं 4-5 दिवस. रविराज काका म्हणतात की ठीक आहे जाऊन ये. तसंही आता तिकडे सगळ्यांची मनस्थिती फार काही बरी नसेल. आता जर वहिनी तिकडे राहायला गेली तर मग हिला औषधं कशी द्यायची हा प्रश्न नागोबाला पडतो. मग नागोबा म्हणतो दादा रे, मी काय म्हणतो, वहिनीला कशाला पाठवायचं आपल्या. आधीच तिथे परिस्थिती काय असेल आणि काय नाही, त्याच्यात आपली वहिनी कुठे. आणि वहिनीला आधीच बरं नसतं. एखादी गोष्ट कुठे हरवली वहिनीच्या हातून किंवा एखादी गोष्ट कुठे ठेवली आणि तिला आठवण अशी झाली तर उगाच लोक तिला बोलतील आणि वहिनीला कोणी काही बोललेलं मला आवडणार नाही. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते मला कोणी काहीच नाही बोलणार, ते माझं माहेर आहे. आणि मग ती आता तिकडे निघून येते. तर आपण आता दुसरीकडे पाहतो की सायली ही आता रोज मधुभाऊ लवकर शुद्धीवर यावे यासाठी प्रार्थना करत असते. तर आता इथे प्रतिमा आत्यासुद्धा मधुभाऊंनी शुद्धीवर यावं यासाठी प्रार्थना करत असते. ती आता म्हणत असते की बिचाऱ्या मधुभाऊंनी आतापर्यंत किती काय काय भोगले. आता बिचारे सुखी आयुष्य 2-2.5 वर्षानंतर जगणार होते, पण हे नको ते घडून बसलं. तर दुसरीकडे आता अर्जुन हा आश्रमात गेलेला खरा असतो, पण त्याला आता आश्रमात काहीच क्लू सापडत नाही. त्याला कळतं की मधुभाऊ गेले 2-3 दिवस आश्रमात काहीतरी शोधाशोध करत होते. लहान मुलांची ती गाठोडी वगैरे ते काढून बघत होते. मग आता अर्जुन ती गाठोडी मलासुद्धा बघायची आहेत असं कुसुमला सांगतो. कुसुमताई अर्जुनला ती सगळी गाठोडी काढून देते. अर्जुन ती गाठोडी मोजतो, पण त्यामध्ये 2 गाठोडी कमी असतात. सोमू, मानसी, रश्मी आणि सायली व प्रिया ह्या अशा 7 मुलांची गाठोडी हवी असतात, पण सायली आणि प्रियाचं गाठोडं गायब असतं. आता ही गोष्ट अर्जुन विचारतो. त्याबरोबर आता कुसुमताई त्याला सांगते की हे मला नाही माहीत. मग
अर्जुन पोलिसात जाऊन चौकशीसुद्धा करतो त्या 2 गाठोड्यांकरता, पण त्याला कळतं की नाही, 2 गाठोडी तिथे नाहीच आहेत. तर आता आपण पाहतो की सायलीच्या आणि प्रतिमा आत्याच्या बऱ्याच सवयी ह्या सेम येत चाललेल्या असतात. रोज सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून पहिले चहा पिणं ही त्या दोघींची सगळ्यात महत्त्वाची सेम सवय असते. चहा न पिता त्या दोघींचाही दिवस सुरूच होत नसतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी सवय, दोघींनाही सेम फुलाची एलर्जी असणं. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची सवय ती म्हणजे जेवण बनवण्याची पद्धत सेम असणं, ताट वाढण्याची पद्धत अगदी सारखी असणं. आणि आता हळूहळू प्रतिमा आत्याची सुद्धा स्मृती परत येत चाललेली असते, कारण आता नागोबा हा तिच्याबरोबर तिच्या माहेरी आलेला नसतो आणि माहेरी न आल्यामुळे त्याला आता तिला रोज गोळ्या द्यायला मिळत नसतात आणि गोळ्या खात नसल्यामुळे आता प्रतिमा आत्यांनासुद्धा बरं वाटायला लागलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना हळूहळू थोड्याफार प्रमाणात गोष्टी ह्या आठवत असतात. तर इकडे नागोबाला मात्र या सर्व गोष्टींमुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटत असतं की जर ती प्रतिमा तिकडे गेली आहे आणि तिकडे बाय चान्स चुकून जरी तिला थोडंफार काही आठवलं तर मात्र माझं काम तमाम, माझा खेळ खल्लास. दादाला सगळं खरं कळेल की हे सगळं काही मी घडवून आणलं होतं, माझ्या सांगण्यावरून हे सगळं घडवण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस दादाला कळेल की या सगळ्याच्या मुळाजवळ मी आहे, त्यावेळेस मग मात्र दादा काही मला सोडणार नाही. ही प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हायची तर खूप लांबच राहिलं, मला एखादी साधी फुटकी कवडी काय एक साधा छदामही मिळणार नाही आणि काहीही झालं तरी मला हे चालणार नाही. जर प्रॉपर्टी हवी असेल तर लवकरात लवकर प्रतिमा वहिनीला घरी आणायला हवं, पण कसं, काहीतरी शक्कल लढवावीच लागेल असा विचार आता नागोबा करत असतो. दरम्यान त्याला सुचतं की महत्त्वाचं काम राहिलं आहे. मधुभाऊ ठार मेलेले नाही आहेत, अजूनही ते कोमात जरी असले तरीही जिवंत आहेत. मधुभाऊंनासुद्धा ठार मारायचं आहे, ही गोष्टसुद्धा मला विसरून चालणार नाही. बापरे, मला खूप कामं करायची आहेत असं नागोबा म्हणत असतो. इतक्यात तिकडे सुमन काकी येते आणि नागोबाला आवाज देते. नागोबा सुमन काकीला म्हणतो, सुमन, किती वेळा सांगितले तुला, महत्त्वाचा गहन विचार करत असताना मला कधी डिस्टर्ब करत जाऊ नको. सुमन काकी म्हणते, ठीक आहे, नाही करत डिस्टर्ब, कापा, किती मिरच्या कापायचे ते तुम्हाला. त्याबरोबर नागोबा हा तर तिला म्हणत असतो की मी काय म्हणतो सुमन, तू सुद्धा वहिनीच्या माहेरी जायला हवं होतंस काही दिवस. सुमन म्हणते, मी कशाला. त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, अगं म्हणजे तिला गोळ्या वगैरे द्यायला तुला मदत झाली असते ना तिकडे. त्याबरोबर ती म्हणते की नाही नको, त्या घेतील वेळेवर आणि मी फोन वगैरे करते ना, मला कळत राहतील गोष्टी. तर आता इथे सायली ही अशीच एकदा फिरत त्यांच्या गार्डनमध्ये येते. तिला खूप एकटं वाटत असतं, उदास वाटत असतं, मधुभाऊंचे विचार डोक्यातून जात नसतात. रिलॅक्स वाटावं, बरं वाटावं यासाठी ती गार्डनमध्ये येते. आता गार्डनमध्ये येऊन ती एका झाडाखाली बाकड्यावरती बसते. आता ते गार्डन त्यांच्या घराचं असल्यामुळे सायली लहान असताना त्या गार्डनमध्ये खेळायची आणि ते सगळं आता तिला आठवत असतं, पण ते सगळं तिला अंधुक पुसट आठवत असतं. अरे सोड मला, अरे थांब, अरे ऐक ना, अरे नको ना. आता अर्जुन हा विचार करत राहिलेला असतो की नक्की सायली हिचा आईवडील असतील कोण. इतक्यात सायली चक्कर येऊन तिथे पुन्हा कोसळते. अर्जुन हा तिथे जातो आणि सायलीला उचलून वरती घेऊन येतो आणि मात्र अर्जुनच्या मनात एक खूप मोठा आणि गहन प्रश्न आलेला असतो आणि तो म्हणजे असा की सायलीला बऱ्याच वेळा आपल्याच घराच्या गार्डनमध्ये अशी कशी बरं चक्कर येत असेल. नक्की आपल्या घराच्या गार्डनमध्ये असं काय घडलं असेल, कुठला भूतकाळ सायलीचा असा दडला आहे तिथे की तिथे गेल्यावर सायलीला त्या गोष्टी आठवत असतील, तिला त्यांचा त्रास होत असेल. नक्की काहीतरी आहे त्या गार्डनमध्ये असा अर्जुन विचार करतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुनने आता ठरवलेलं असतं की सायलीचे आईवडील शोधून काढायचे. मग तो आता सायलीला विचारतो की सायली, मला मी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर दे. सायली सांगते हो. अर्जुन तिला विचारतो की तुला हा त्रास नेहमी होतो आणि का होतो. त्यावर सायली सांगत असते, पूर्वी मला हा त्रास फक्त अमावस्येच्या दिवशी व्हायचा. अमावस्येच्या दिवशी मी हरवले होते. त्याबरोबर आता अर्जुनला आठवतं की तन्वीसुद्धा अमावस्येच्याच दिवशी हरवली होती. त्या दिवशी माझा आणि तिचा वाढदिवस होता. त्याबरोबर अर्जुन पुढे सायलीला विचारतो, मग हरवलीस त्याच्यानंतर तुला काही गोष्टी आठवतात का. पण सायली त्यासाठी नकार देते. मग आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू फार या सर्व गोष्टींचा विचार आता करू नकोस, तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. सायली म्हणते, अहो पण मला हे असं का होतं, मला खरंच काही कळत नाही हो. मला आता ह्या गोष्टींमुळे त्रास व्हायला लागला आहे. कधी कधी वाटतं मला वेड वगैरे तर लागणार नाही ना.
त्याबरोबर आता लगेचच अर्जुन म्हणतो, सायली शांत हो, असं काही होणार नाही आहे आणि वेड लागायला तू काही वेडी नाही आहेस, कळलं ना. त्यानंतर आता मात्र हळूहळू अर्जुनला एक एक गोष्टीची लिंक लागत आलेली असते. सायलीचं अमावस्येच्या दिवशी सापडणं, तन्वीचं अमावस्येच्या दिवशी हरवणं, गार्डनमध्ये आल्यावर सायलीला नेहमी कोणीतरी तिच्याबरोबर खेळतं आहे, कोणीतरी तिच्याबरोबर खेळायचं, या गोष्टींचा भास होणं. प्रतिमा आत्यासुद्धा प्रत्येक वेळेस सायलीने एखादी गोष्ट केलेली बघून माझी तन्वी ही लहान असताना असंच करायची, तन्वीलाही ह्या सवयी होत्या असं बोलणं. प्रत्येक वेळेस सायलीची आणि प्रतिमा आत्याची कुठली ना कुठली गोष्ट मॅच होणं, या सर्व गोष्टींची लिंक आता हळूहळू अर्जुनला लागतच असते. इतक्यात प्रतिमा आत्या पटकन म्हणते, कधी कधी सायलीला बघून असं वाटतं माझी तन्वीसुद्धा अशीच असली असते. पण तन्वीने काय जे करून ठेवलेत पराक्रम, त्यानंतर असं वाटतच नाही की माझी तन्वी कधी सायलीसारखी असू शकली असती. आता प्रतिमा आत्या सायली तन्वीसारखी असली असती असं जेव्हा म्हणते, त्यावेळेस अर्जुनला आता मात्र शंका येते, खरंच जर सायलीच तन्वी असेल तर? मग आता अर्जुनला ह्या गोष्टीची आणखीन जास्त खात्री करून घ्यायची असते. मग आता अर्जुन हा आणखीन जास्त पुरावे शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि दरम्यान आता हळूहळू प्रतिमा आत्याबरोबर बोलायचं असं तो ठरवतो. आणि मग आता सायलीबरोबरही तो बोलतो. तर सायली आता त्याला बऱ्याच काही गोष्टी सांगते, फक्त तिच्याबद्दल, म्हणजे लहान असतानाच्या तिच्या काही आठवणी वगैरे अर्जुन तिच्याकडून काढून घेतो. आणि मग आता अर्जुन हा प्रतिमा आत्याकडे येतो आणि तिला विचारतो, प्रतिमा आत्या मला सांग, तुला आमच्या लहानपणीच्या कोणत्या गमती जमती आठवतात का गं थोड्याफार? मग प्रतिमा आत्या अर्जुनला सांगायला लागते, हो तुला माहिती आहे, तन्वी आणि तुम्हाला ना जी गोष्ट हवी असायची तीच हवी असायची दोघांनाही, एकालाच दोन्ही वस्तू का हव्या असायच्या. आणि माझी बिचारी तन्वी, माझी मुलगी, नेहमी तुला समजून घ्यायची अर्जुन, तिच्या हातातल्या वस्तू नेहमी तुला देऊन टाकायची. आणि मग अर्जुन याला आठवतं, सायलीला त्याने विचारलं होतं, सायली तुझ्या लहानपणीच्या काही गमती जमती, त्यावेळेस तिनेही सांगितलं होतं की मी लहान असताना माझ्याकडे कोणी पटकन काही मागितलं की मी नाही नाही म्हणायचे, मी देऊन टाकायचे, उगाच हट्टीपणा नाही करत बसायचे. आता या सर्व गोष्टी अर्जुनला हळूहळू लिंक लागत चाललेल्या असतात. आणि मग आता अर्जुनला हे कळून गेलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. तर आता इथे पूर्णाजी ही मात्र सायलीला म्हणत असते की सायली, आता तुझ्या मधुभाऊंची तब्येत कशी आहे? आता ते ठीक आहेत ना? त्यांना फार काही त्रास नाही आहे ना? सायली म्हणत असते की अजूनही मधुभाऊ शुद्धीवरती आलेले नाही आहेत. तर दुसरीकडे प्रतिमा त्या सायलीला सांगत असते, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, देव आहे आपल्या पाठीशी, मधुभाऊ लवकरात लवकर शुद्धीवरती येतील. आणि आता एक दिवशी मधुभाऊंना बघून आल्याच्या नंतर सायली खूप थकलेली असते, भिजलेली असते आणि आता तिला वरती जाऊन कपडे बदलणं शक्य नसतं. ती कपडे पावसात पूर्ण चिंबगार भिजून आलेली असते. मग आता तिथे समोरच प्रतिमा आत्या बसलेली असते. ती सायलीला म्हणते, सायली अगं थांब, किती भिजली आहेस तू? एक काम कर, किचनमध्ये जे कॉमन वॉशरूम आहे तिथे जा आणि चेंज कर, मी तुझ्यासाठी माझीच एक साडी घेऊन येते, मी तुझ्या कपाटाला काही बाई हात लावत नाही. आणि मग प्रतिमा आत्या स्वतःच्या कपाटातून एक साडी आणून सायलीला देतात. आता ती सायली साडी घेऊन नेसते आणि अगदी हुबेहूब तरुणपणातली प्रतिमा आत्या जशी दिसत असेल तशीच दिसत असते. सगळेजण म्हणतात की अगदी जशीच्या तशी प्रतिमा उभी करावी अशी दिसते गं सायली. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, मलासुद्धा ही साडी नेसल्यावर खरोखर खूप छान वाटतंय. त्याबरोबर आता लगेचच इथे आता मात्र अर्जुनला आणखीन जास्त तीव्र खात्री वाटत चाललेली असते की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि आता तर अर्जुनला ह्या गोष्टीची शाश्वती पटते. त्यावेळेस जेव्हा त्याला आठवतं की प्रतिमा आत्याचा, रविराज काकाचा आणि तन्वीचा अपघात हा कारमध्ये झाला होता आणि सायलीसुद्धा कारमध्ये बसली की तिला भीती वाटते, फार गाडी चालवली की ती घाबरते खूप. आणि मग त्याला आठवायला लागतं की ज्यावेळेस ते लोक कलाला शोधायला जात होते त्यावेळेस अद्वैतच्या सांगण्यावरून त्याने गाडी फास्ट घेतली होती आणि त्यावेळेस आता इथे सायलीला खूप जास्त त्रास होत चालला होता. सायली ही स्वतःवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती, पण जेव्हा जेव्हा फास्ट गाडी चालवली जाते तेव्हा तेव्हा सायली पटकन ओरडते, वाचवा,
त्यामुळे आता अर्जुनला ही गोष्ट पक्की झालेली असते की सायलीचा अपघात त्या गाडीत झाला होता आणि सायली हीच खरी तन्वी आहे. आता अर्जुनला ज्यावेळेस हे नक्की होतं की सायली हीच खरी तन्वी आहे, त्याबरोबर अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता त्याला ही गोष्ट घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगायची असते. पण आता मी हे सगळं घरातल्यांना कसं सांगू, काय सांगू, हा खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला असतो. त्यात सायलीला ज्यावेळेस ही गोष्ट कळेल की आपले मधुभाऊ यांनी आपल्याला आपल्या खऱ्या आईवडिलांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि आपले खरे आईवडील हे रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहेत. इतके दिवस ज्या प्रतिमा आत्यांना सायली अगदी मुलीसारखा जीव लावत होती, तीच तिची आई आहे हे कळल्यावर तिला किती आनंद होईल. पण ज्यावेळेस ही गोष्ट अश्विनला कळेल त्यावेळेस अश्विनला किती त्रास होईल. आपली बायको पुन्हा एकदा आपल्याबरोबर खोटं बोलली, खोटं वागली, या गोष्टीमुळे तो पूर्णपणे तुटून जाईल. ही गोष्टसुद्धा अर्जुनच्या लक्षात आलेली असते. आता काय करायचं, घरातल्या सगळ्यांना कसं सांगायचं, अश्विनला कसं सांभाळून घ्यायचं, सगळीकडचा तोल मला सांभाळायचा आहे. त्यात मधुभाऊंची तब्येतही खराब आहे, सायली आधीच टेन्शनमध्ये सुद्धा आहे. मग कसं करायचं, काय करायचं, हा खूप मोठा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. तर इथे अश्विन हा मात्र प्रियाला सोडवण्यासाठी आता यथासाग प्रयत्न करत असतो. तो रोज नवनवीन वकिलांना भेटत असतो. त्यांना प्रियाची केस समजावून सांगत असतो की माझी बायको प्रिया म्हणजेच तन्वी अश्विन सुभेदार उर्फ तन्वी रविराज किल्लेदार हिला अटक झाली आहे. ती कोर्टात खोटं बोलली होती. 2-2.5 वर्ष तिने खोटी साक्षी दिली होती की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केला आहे, पण केलेला नाही आहे, तर त्याचा खून हा मधुभाऊंनी केलेला आहे. पण तो खून साक्षीने केला आहे आणि ही गोष्ट तिला माहीत होती. पण त्या साक्षीच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती की जर तू खोटं बोललीस, खरं बोललीस, खोटं नाही बोललीस तर तुझा जीव मी घेईन. आणि त्यामुळे माझ्या बायकोला रोज कोर्टात खोटं बोलावं लागत होतं आणि माझ्या दादाने तिला गुन्हेगार ठरवलं आणि तुरुंगाच्या पाठी लावले. तर तिला सोडवायचं आहे. पण आता कोणताच वकील ही केस घ्यायला तयार नसतो. कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख, कधीही केस न हरणारी वकील, जर याच्यामध्ये केस हरली आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जर त्या मुलीला दोषी ठरवलं आहे तर नक्कीच ती मुलगी दोषी असणार, असंच आता सगळ्या वकिलांचं म्हणणं असतं. तर आता आपण पाहतो की इथे प्रतिमात्या ही सुद्धा त्याला सांगत असते की नको तन्वीला सोडवण्याच्या नादी लागूस, नको उगाचच्या उगाच स्वतःचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया घालूस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की कसं येणार सायलीच्या समोर तिच्या आईबाबांचं सत्य. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत